आज सकाळी सुमारे 7 वाजताच्या दरम्यान नागपूरहून अमरावतीकडे एक विना नंबरची ब्रेझा कार 5 गायींना कोंबून घेऊन जात होती। दरम्यान नागपूर ते तिवसा राष्ट्रीय महामार्गावर कारच्या समोरील टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की कार थेट महामार्गालगतच्या नाल्यात जाऊन कोसळली। या अपघातात दुचाकीवरील हर्षल विजयराव पुनसे आणि प्रफुल्ल श्रीकृष्ण लवणकर हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अमरावती येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे। दरम्यान कारमध्ये अत्यंत अमानुषपणे कोंबून नेण्यात आलेल्या 5 गायींपैकी 3 गायींचा गुदमरून जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित 2 गायींना गौरक्षण केंद्रात पाठवण्यात आले आहे। या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। अपघातानंतर कार चालक आणि त्याचा एक साथीदार जखमी अवस्थेत कारमधून बाहेर आले। स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले असता दोघांनीही चाकूचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। तपासादरम्यान कारमध्ये तब्बल 3 वेगवेगळ्या नंबरच्या प्लेट आढळून आल्याने या प्रकरणात संशय अधिक गडद झाला आहे। या प्रकरणी तिवसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांनी माहिती देताना सांगितले की अपघातात 2 जण जखमी झाले असून 3 गायींचा मृत्यू झाला आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। सध्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जनावरांची अवैध वाहतूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।